नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर अस्मिता हवालदार. याआधी 2 कथांसाठी आपण भेटलो आणि लेपाक्षी मंदिराच्या विश्लेषणासाठी पण. आज मी एक नवीन कथा घेऊन समोर येते. ही पण माहेज या प्रसिद्ध अंकामध्ये प्रसिद्ध झालेली कथा आहे. कथेचं नाव आहे मिथक. नीताला आताच्या स्वयंपाकघर अगदी चकचकीत ठेवायला आवडतं. जरा कुठे डाग दिसला की तिची चिडचिड होते. अलीकडे जास्त चिडचिड व्हायला लागली. तरी बरं, तिच्या घरी गेली 7-8 वर्ष काम करणारी अंजू साफसफाई करण्यात अगदी पटाईत आहे. काही दिवसांपूर्वीच अंजूसारखी बाई मिळाली आहे म्हणून ती मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती. अंजूचं कौतुक ती 4 चौघात नेहमीच करते. आता मात्र सगळा तिचा राग अंजूवरच निघायला लागलाय. अंजू बिचारी गोंधळून जाते. स्वयंपाकघरातले आवाज वाढले की नीताची मुलगी निधी बाहेर सोफ्यावर बसून टीव्हीचा आवाज मोठा करते. ही हिंट नीताला पुरते आणि ती पुन्हा शांत होते. निधीला आईच्या चिडचिडीचा राग येतो आणि ती तो व्यक्तही करत राहते. आईची वागणूक सुधारण्यासाठीच देवाने तिला तिची पोटी जन्माला घातलंय अशी तिची समजूत आहे. अगदी तिच्या 20 वर्ष वयाला साजेसं. नीता साडी फार वर नेसते, मंगळसूत्र एकाच डिझाईनचं घालते, तिला मॅचिंग समजत नाही, अशा खूप काही तक्रारी ती करत राहते, टीका करत राहते. आईने सलवार सूट घालावा, खरं तर जीन्सच घालायला हवी, कारण ती मेंटेड आहे, त्यामुळे तिला छान दिसेल असं तिला वाटतं. नीताचा मात्र याला सक्त विरोध आहे. नाही म्हणायला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वेळा तिने सलवार सूट घातलाय. एकदा कॉलनीमधल्या बायकांची पिकनिकला जाताना एकदा निधीने खूप आग्रह केला म्हणून, आणि एकदा तिच्या 40व्या वाढदिवसाला निधीने तिला आणलेला अनारकली. बस एवढे मोजकेच प्रसंग. निधी काल परवापर्यंत नीतावर अवलंबून होती. एकुलती एक असल्यामुळे अधिकच. नीताने तिच्या संगोपनामध्ये कसलीच कमतरता ठेवली नव्हती. निधीशिवाय तिच्या डोक्यात दुसरा विषयच नसायचा. तिच्या आवडीचे पदार्थ करायचे, तिला दूध प्यायला लावायचं, तिचा डबा भरायचा, अशा अनेक गोष्टी. तिच्या वेळा सांभाळायचा, क्लाससाठी सोनाड्याला जायचं, यातच तिचा दिवसाचा बराचसा वेळ जात असे. हळूहळू तिचा अभ्यास घेणं बंद झालं. तिच्याबरोबर कपडे खरेदीला गेल्यावर लक्षात आलं की फक्त पैसे देण्यापुरता तिचा रोल उरलेला आहे, कारण निधीला आता तिचा चॉईस आवडत नाही. ती बऱ्याचदा बाहेरच खाऊन यायला लागली आणि तिला खाण्याचा आग्रह केलेला अजिबात चालत नाही. निधीचं तिच्याशी बोलण्याचा सूर पण बदललाय. तिला आईपेक्षा जास्त समजतं असं तिच्या केवळ देहबोलीतूनच नाही तर शब्दातूनही व्यक्त व्हायला लागलंय. ती आता एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे अवघड सत्य नीताला मान्य करायला हवं. नीताचं काम कमी झालंय, त्यापेक्षा निधी आता तिच्यावर अवलंबून राहत नाही हे तिला समजून घ्यावं लागलंय. आता तिचे निर्णय तिला घेऊ द्यायला लागतील. हा बदल नीतावर येऊन कोसळला आहे. बेल वाजल्यानंतर निधीने पटकन उठून दार उघडलं. तेव्हाच नीता समजली की तिची मैत्रीणच आलेली आहे. नाहीतर दार उघडण्याचं काम फक्त नीताचं, हा नियमच आहे. नीताने स्वयंपाकघराच्या खिडकीतून लोकावून पाहिल्यावर तिला प्रांजली आत येताना दिसली. नीताला ती अजिबात आवडत नाही, कारण तिचा बॉयफ्रेंड आहे की होता, ब्रेकअप झालाय असं काहीतरी आहे. प्रांजलीकडे तिने लक्ष दिलं नाही. उलट निधीला विचारलं, काय ग, अभ्यास संपला की काय तुझा? नीताच्या अशा तुसड्या वागण्याचा निधीला अतिशय राग येतो. तिनं प्रांजलीला समजून घ्यावं असं तिला वाटतं. अनेकदा सांगून झालंय की आता सगळ्यांचे असे बॉयफ्रेंड वगैरे असतात, इट्स कूल, त्याबद्दल इतकी नाराजी दाखवायचं काय कारण आहे? पण नीता ऐकत नाही. ती निधीशी वाद घालत राहते. आई, आम्ही रिलेशन्स मान्य करतो, उगीच ढोंगीपणा करत नाही. मारलेली बहीण, भाऊ, बकवास, इट्स ऑल अबाउट हार्मोन्स. ओळख नसताना, माहिती नसताना सरळ लग्न करायचं? हो गॉड. निधी म्हणाली, आमचं नाही का झालं? आम्ही कुठे ओळखत होतो एकमेकांना, फक्त पाहिलं होतं. नीताने म्हटलं. निधीने तिच्याकडे भुवया उंच करून पाहिलं. तिचं उमटलेलं तिरकस हलकस स्मित बरंच काही सांगून गेलं. नीता गडबडीने म्हणाली, हो असू दे, आणि सध्या अभ्यास वगैरेच करा, प्रेमात पडणं वगैरे नंतर पाहू आपण. निधी म्हणाली, एवढं कॉम्प्लिकेट करत नाही का आम्ही? आपोआप जे होतं ना ते मान्य करतो, उगीच सगळं नीट चाललेलं असल्याचं वगैरे ढोंग करत नाही. आणि मग निधीने कात्रीने कापल्याची ऍक्टिंग करत म्हटलं, तोडून टाकतो. आता असं मतभेद होणं वाढलंय आणि एवढ्या तेवढ्या कारणाने डोळे भरून येणंही वाढलंय. प्रांजली हिरमसून म्हणाली, काकू मी जाते हं. निधीने रागाने आईकडे पाहिलं.
थांब ग, मी येते, असं म्हणून ती पटकन जीन्स टॉप घालून बाहेर आली. आईकडे न पाहताच तिला उद्देशून म्हणाली, मी बाहेरच खाऊन येणार आहे, आणि दार धाडकन बंद करून गेली सुद्धा. नीता त्या बंद दाराकडे हताशपणे पाहत राहिली. संध्याकाळी साडी बदलून तयार होऊन बाजारात एक फेरी मारून यायची तिची सवय आहे. घरात लहानसहान वस्तू, भाज्या, फळं वगैरे खरेदी करायची आणि वाचनालयात जाऊन यायचं, हा तिच्या रुटीनचा भाग आहे. तिच्या सौम्य स्वभावामुळे आणि वाचनाच्या आवडीमुळे ग्रंथपाल तिच्यासाठी वेगळी पुस्तकं काढून ठेवत. नवीन पुस्तक तिला सगळ्यात आधी मिळायचं. ते तिला कधी कधी पुस्तकांचा संदर्भही विचारायचे. नीता संध्याकाळचे पेपर चाळत असायची. आजही असेच पेपर पाहून झाले. अर्धा पाऊण तास वेळ मजेत गेला होता आणि आता ती घरी जायला निघाली. तेव्हा ग्रंथपालांना कोणीतरी पुस्तकाबद्दल विचारत होतं. तुमच्याकडे युव्हल नोव्हा हरारीचं नवं पुस्तक आहे का? तो काउंटर जवळचा माणूस म्हणाला. कोणतं? नाव सांगा, ग्रंथपाल म्हणाले. आठवत नाहीये, पण माणसाच्या इतिहासावरचं आहे. नीता थबकली. हरारी? युव्हल नोव्हा हरारी? नवं म्हणजे अगदी लेटेस्ट हवंय? तिने विचारलं. तो काउंटर जवळचा माणूस पाठमोरा वळून पाहायला लागला. त्याने चष्मा सारखा केला. हो, सांगाल का प्लीज? होमोडियस हे नवं, आणि ह्याच्या आधीचं सेपियन, नीता म्हणाली. बरोबर, तो उत्साहाने म्हणाला. त्याचे पिंगट डोळे चमकले. या लायब्ररीत आहे, मी वाचलंय, नीता म्हणाली. तो कौतुकाने तिच्याकडे पाहत राहिला. वाचलंय? ती त्याला रॅककडे घेऊन गेली आणि पुस्तक काढून दिलं. तो अगदी हरखला. त्याने आभार मानले. तुम्ही सेपियन वाचलंय की नाही? त्याने नकारार्थी मान हलवली. मग असं करा, आधी ते वाचा आणि मग हे, ती हसून म्हणाली. हे माझं आवडतं पुस्तक आहे. देवेंद्र दुबेची पहिली ओळख अशी झाली. त्याच्या चष्म्याच्या मोठ्या फ्रेममुळे त्याचं वय थोडंसं जास्तच दिसायचं. त्या दिवशीच्या चर्चेवरून नीताला कळलं की तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. या शहरात नुकताच राहायला आलाय. एकटाच भाड्याने खोली घेऊन राहतोय. अजून फारशा ओळखी झालेल्या नाही आहेत आणि मित्र नाही आहेत. 2-4 दिवसांनी देवेंद्र पुन्हा वाचनालयात भेटला तेव्हा सेपियन बद्दल भरभरून बोलत होता. त्याला अतिशय आवडलं होतं. तो म्हणाला, मला सगळ्यात आवडलं ते जगण्यासाठी लागणारे भ्रम, मिथक. सगळ्यात मोठा भ्रम म्हणजे पैसा, धर्म आणि राष्ट्र या संकल्पना. अगदी खरंय. हसू येतं ना, पण पटतं. नीता हसली आणि पुढे म्हणाला, आणि कसं सांगतो ना तो, सगळ्यात खरं ते दुःख आणि वेदना. पैसा, धर्म, राष्ट्र यावर आपण विश्वास ठेवतो. बँकांवर, कंपनीवर. विश्वास हेही मिथक आणि विश्वासघात हेही. नीताला हसू आलं. तिने पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हा तिचीही अशीच अवस्था झाली होती. निधीला अजिबात रस नसताना तिने रसभरीत वर्णन केलं होतं. देवेंद्र म्हणाला, नीताजी, थैंक्स बोलना तो कम होगा. चलो ऐसा करते हैं, मैं भी आपको मेरी फेवरेट बुक बताता हूं. आज से ये सिलसिला जारी रहेगा. त्याने तिला काही पुस्तकं सुचवली. लायब्ररीच्या बाहेर उभं राहून 10-15 मिनिटं चर्चा रंगायची. आता देवेंद्र तिथे नियमित यायला लागला होता. रोज किमान हॅलो घडायलाच लागलं. सुचवलेल्या पुस्तकांवर आभार प्रकट व्हायला लागले. नीताच्या दिवसातला सगळ्यात महत्वपूर्ण भाग वाचनालयातली फेरी झाला. आज देवेंद्रला काय सुचवायचं असा विचार तिच्या मनात घोळत असे. देवेंद्रही तिला पाहून हात हलवून छानसं हसत असे. एक दिवस तो बाहेर उभा होता, फोनवर बोलत होता. त्याने तिला हसून दाखवलं, पण वाचनालयात आला नाही. नीताला थोडंसं आश्चर्य वाटलं. अर्ध्या तासाने पेपर पाहून झाल्यावर ते जायला निघाली तरी तो तिथेच उभा होता आणि फोनवरचं संभाषण अजूनही संपलेलं नव्हतं. त्याने हाताने तिला थांबण्याची खूण केली. आज बराच वेळ फोन चाललाय, क्या बात आहे, कोणी खास? तिने हसत हसत विचारलं. तसं नाही हो, तो आडेवेडे घेत म्हणाला, माझा वाढदिवस आहे. तिने शुभेच्छा दिल्यावर म्हटलं, आज आपण कॉफी घेऊया, माझ्याकडून, नाही म्हणू नका. नीता गोंधळून गेली. कोणी कॉफीसाठी विचारण्याचा हा पहिलाच प्रसंग. सुदीपनेही कधी नेलं नव्हतं. असं कोणाबरोबर कॉफी प्यायला हॉटेलात जाणं तिला पटणं शक्यच नव्हतं. ती काही बोलली नाही. प्लीज चला ना, आज माझा वाढदिवस आहे, म्हणून तरी चला, तो अजिजीने म्हणाला. या शहरात वाढदिवस साजरा कसा करावा अशा फक्त तुम्हीच आहात. नीताने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तिला बरं वाटलं होतं.
आपण कुणासाठी तरी इतक्या महत्वाच्या आहोत याचं तिला अप्रूप वाटलं. संसार करताना जिवलग मैत्रिणी पाठी सुटल्या होत्या. नातलगांबरोबर सगळ्यात प्रबळ भावना कर्तव्य हीच असते. देवेंद्र दोन्ही गटात येत नव्हता. भावनेच्या भरात तिने होकार दिलाही असता, पण संस्कारांच्या ओझ्याचं काय. त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये एकटीने जाणं तिला जमलं नसतं. ती थोड्या वेळ थांबली. त्याला नाराज करणं तिच्या जीवावरच आलं होतं. मग विचार करून उत्साहाने म्हणाली, त्यापेक्षा असं करा ना, माझ्या घरी चला, इथून जवळच आहे, चला कॉफी घेऊया. यावेळी घरी अंजू स्वयंपाक करत असेल, निधीही असेल. घरी कोणी नसताना ती देवेंद्रला बोलवणार नव्हती. दोघे चौकाला वळसा घालून पुढे चालत आले. देवेंद्रला एवढ्या गर्दीची सवय नव्हती. नीताने एकदा पाठीवळून पाहिलं. त्यांच्यात अंतर पडलं होतं. ती थोडी थांबली. त्याचा नवखेपणा लक्षात आल्यानंतर ती थोडी हळूहळू चालायला लागली. तिला गंमत वाटत होती. घरी गेल्यावर कॉफी बरोबर काय द्यायचं याचा तिच्यातला गृहिणी विचार करायला लागली होती. घरात आलेल्या पाहुण्याला भरपूर खायला घालायलाच पाहिजे हा अलिखित नियम होता. निधी तिला समजवायची की अगं लोक आपल्याकडे खाण्यासाठी येत नाहीत, पण नीताला ते कधी पटलं नाही. तिने एकदम सुचलं, आज केक केक कापला की नाही. त्यांनी मानेनेच नकार दिला. मग ती त्याला केकच्या दुकानात घेऊन गेली. लहानसा केक घेतला, त्यावर नाव घालून घेतलं. त्याला संकोचल्यासारखं झालं. ती म्हणाली, बर्थडे प्रेझेंट समजा. देवेंद्र म्हणाला, हमारे घर में केक नहीं काटते, इतना जरूरी नहीं समजते. मित्रांबरोबर मात्र मी कापतच आहे कधी कधी. आई घरी मिठाई करते. निधी घरी आली नव्हती, पण सुदीप आला होता. नीताने ओळख करून दिली. सुदीपला देवेंद्रने वाकून नमस्कार केला. सुदीप खुश झाला. दोघे बाहेर सोफ्यावर बसले. अंजूने दिलेली कॉफी पिताना तिघांच्या गप्पा रंगल्या. सुदीपला वाचनात फारशी गोडी नसली तरी बाजारात आलेला नवा कॅमेरा, मोबाईल अशा विषयांवर दोघे बोलत राहिले. थोड्या वेळाने तो म्हणाला, आज इथेच जेवून जा. देवेंद्रने हो नाही काही म्हणण्यापूर्वीच म्हणाला, अंजू ताट वाढ ग. कितीतरी दिवसांनी घरचं जेवण मिळाल्यामुळे देवेंद्र मनापासून जेवला. त्यानंतर सणवारी घरी काही खास केलेलं असताना देवेंद्रला आमंत्रण जायचंच. तो घरी येणार असला की घर आवरणं, साफसफाई करणं आणि नवीन पदार्थ स्वतः करणं यात नीताचा वेळ जायला लागला. आताच्या कधीतरी संध्याकाळी ती सलवार सूट घालायला लागली. तिची चिडचिड कमी झाली. तिच्यातला हा बदल निधीच्या लक्षात आला होता. देवेंद्र घरी येणार आहे हे न सांगताही तिला समजायला लागलं. आईमधला हा बदल पाहून तीही देवेंद्र आल्यावर त्याच्याशी नीट बोलायला लागली. ती सहज त्याला देवेंद्र असं एकेरी संबोधायला लागली. तेव्हा नीता म्हणाली, तो दिसतो तितका लहान नाहीये, तुझा काका शोभेल. पण निधीने आईचं अजिबात ऐकलं नाही. नवीन पिढी उगीच नात्याला लेबल लावत नाही हे मात्र तिने आईला सांगायचं टाळलं. देवेंद्रही घरात आता रुळला होता. आठवड्यातून किमान एक फेरी असायचीच. त्याला घराची आठवण येत असेल. निधी म्हणायची. टीव्ही समोर बसून न्यूज चॅनल लावून सोफ्यावर आरामात बसायला त्याला आवडायचं. तो नेहमी भुकेलेलाच असायचा. साधं वरण भात खिचडी असं पदार्थ तो आवडीने खायचा. नीता आवर्जून स्वतः करायची. खिचडीत त्याला दाणे आवडतात, वरणावर लाल मिरचीचा तडका आवडतो. अशा लहान सहान आवडी ती लक्षात ठेवायची. देवेंद्र मग म्हणायचा, आज तो मजा आ गया. दाण्याच्या चटणीचं भांड समोर ठेवायचं. जराशी ताटात वाढली तरी एवढ्याने माझं काय होणार असं म्हणून जोरात हसायचा. जाताना सौ सुपारी खाण्याच्या निमित्ताने किंवा थंड पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात यायचा. तो आता पाहुणा राहिला नव्हता. वाचन, पुस्तकं अशा चर्चा आता दुय्यम व्हायला लागल्या. व्यक्तिगत चर्चा वाढल्या. नीताच्या आयुष्यात आलेली पोकळी देवेंद्र भरून काढत होता. तिला इतकी वर्ष निधीची काळजी घेण्याची सवय झाली होती. ते तिचं कामच होतं. अशी अचानक येऊन पडलेली निवृत्ती तिला निराश करत होती. कोणाची तरी काळजी करायलाच पाहिजे अशी तिची गरज होती. सुदीपमध्ये जे असावं असं तिला वाटायचं ते सगळं देवेंद्रमध्ये होतं. देवेंद्रचा बोलका स्वभाव, कौतुक करण्याची सवय, गडगडाट करून हसणं, चवीने खाणं आणि पुस्तकं. सुदीप सरळ मार्गी, मान मोडून जॉब करणारा, स्वतःच्या कोशात राहणं पसंत करणारा, मोजकं ते तरी आरोग्याची काळजी करत खाणारा.
पण तिला पूर्ण स्वातंत्र्य देणारा. पण हा पण महत्वाचा, संसारावरचं प्रश्नचिन्ह. तिला पुन्हा सगळ्यात रस वाटायला लागला. ती देवेंद्रमध्ये मनाने गुंतायला लागली. तो मात्र त्याच्यावरच्या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये व्यग्र झाला होता. त्याचं सोनेरी भविष्य त्याच्यासमोर उभं होतं. त्याच्या घरच्या एकत्र कुटुंबाच्या गोतावळ्यात त्याला अशा छत्राची सवय होती. या नवख्या शहरात त्याला नीताकडून मिळालेल्या स्नेहामुळे इथे रुळणं सुसह्य झालं होतं. नीताचं त्याच्यात गुंतत जाणं निधीला लक्षात आलं नसतं तरच नवं. तिला आईची दया आली. तिचं प्रेम एकतर्फी आहे, तिला काही भविष्य नाही हे तिला समजावता नाही येणार. किंबहुना आता समजावायलाच नको. तिच्या आयुष्यात हे जे दिवस आले ते तसेच राहावेत असं तिला वाटलं. बाबांनाही कदाचित समजलं असेल, पण ते बोलून दाखवणार नाही. ते आपल्या भावांना कधी बोलून दाखवत नाही. आईचा एकटेपणा ते दूर करू शकत नाही याची त्यांना जाणीव आहे. आई पुन्हा आनंदी दिसते. घरातलं वातावरण सुधारलंय यामुळे त्यांना हायसं वाटलं असेल. कदाचित समजलंही नसेल. इतका वेळ ते घरातच कुठे असतात, आणि असतात तेही असून नसल्यासारखेच. आणि अचानक 8 दिवस देवेंद्र आलाच नाही. घरी नाही, वाचनालयात नाही. नीता त्याची रोज वाट पाहत होती. तिला अस्वस्थपणा आला. सुरुवातीला 2-3 दिवस वाटलं कशात तरी गुंतला असेल. त्याच्या फोनची वाट पाहिली. तिनं वाचनालयात चौकशी केली, पण तिकडेही नव्हता. नीताचं मन आता कशात लागेना. तिच्या वागण्यातला बदल निधीच्या लक्षात आला. शेवटी तिने सहज विचारल्यासारखं विचारलं, देवेंद्र कुठे गेलाय? 8 दिवसात दिसला नाही. नीता किचनमध्ये दूध तापवत होती. तशीच पाठमोरी उभी राहून म्हणाली, गेला असेल कुठेतरी, मला काय माहित. फोन केलास का त्याला? आजारी असेल, निधी म्हणाली. नीता एकदम वळली. तिच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत होती. केला होता ग, पण नॉट रिचेबल येतोय. निधीने विचारलं, तू कुठल्या कॉलेजमध्ये शिकवतो? गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. निधीने 1-2 मैत्रिणींना फोन केले, कुणाकुणाचे संदर्भ घेतले. त्याबद्दल देवेंद्रबद्दल इतकंच कळलं की तो सध्या सुट्टीवर आहे. नीताला दिवस आता आणखीनच रिकामा वाटू लागला. ती स्वतःला गुंतवून घेण्यासाठी दिवाळीच्या सफाईसारखी सफाई करायला लागली. डबल बेड मधल्या ठेवणीतल्या चादरी झटकणं, खण झाडणं, पंखे पुसणं अशी कामं तिने केली. संध्याकाळी घराबाहेर पडून वाचनालयात जाण्याची इच्छा होत नव्हती. उदास दिसायला लागली. अंजुला तिचं गप्प गप्प राहणं आता बुचायला लागलं होतं. निधी आंघोळीला गेली होती तेव्हा तिचा फोन वाजला म्हणून नीताने पाहिलं. प्रांजली. तिने उचलला. नीताचा आवाज ऐकून प्रांजली गडबडली. नंतर फोन करते असं म्हणाली. पण नीता तिला सौम्यपणे म्हणाली, काही काम होतं का? घरीच ये की मग. प्रांजलीला आश्चर्य वाटलं. प्रांजलीला तिच्यातला हा बदल समजत नव्हता. इतक्यात निधी बाहेर आली. नीताला तिच्याशी गप्पा मारताना पाहून तिथेच थबकली. नीता प्रांजलीचं दुःख समजून घेऊ शकतेय. तिला सहानुभूती वाटतेय. त्यापेक्षा तिच्या जागी स्वतःला घालून पाहतेय. इतके दिवस तिला जे पटवणं शक्य नव्हतं ते आता पटलंय. प्रांजली तर यातून बाहेर येईल, पण आईचं काय? निधीला फार वाईट वाटलं. प्रांजली हलकेच रडत होती. नीता तिला थोपटत होती. थोड्या वेळाने ती उठली तेव्हा त्यांचं निधीकडे लक्ष गेलं. प्रांजलीने नीताचा हात हातात घेतला. मला खूप हलकं वाटतंय काकू. निधीला गलबलून आलं. ती नीताची शेजारी येऊन बसली. तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, होतं ग असं, होतं असं नकळत. स्वतःशी कबूल केलं ना तरी पुरे. आई, अशा नात्यांना लेबल लावू नयेत. नीताने चमकून तिच्याकडे पाहिलं. निधीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. इतकी समजूतदार कधी झाली? नीताला भरून आलं. आणि एक दिवस अचानक संध्याकाळी देवेंद्र एका मुलीबरोबर घरी आला. सलवार सूट, वेणी, कपाळावर टिकली, साधीशी लहानशी मुलगी, निधीपेक्षा थोडीशीच मोठी असेल. सुदीप घरातच होता. त्याने सुदीपला तिला नमस्कार करायला सांगितलं आणि म्हणाला, आम्ही लग्न करणार आहोत. 2 मिनिटं धक्क्यातून सावरण्यातच गेली. कॉंग्रॅच्युलेशन्स,
सुदीपने त्यांचे दोन्ही हात धरून हसत हसत म्हटलं. देवेंद्रची नजर पुन्हा पुन्हा त्या मुलीकडे वळत होती. ती थोडी संकोचली होती. वातावरणात थोडासा अवघडलेपणा आला होता, कारण नीता फक्त निहाळतच होती. एरवी बोलण्याचं काम तर नीताचंच होतं. देवेंद्र म्हणाला, बंधू, इस घर ने मुझे बहुत प्यार दिया है. यांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. भाईसाहेब आणि नीताजीबद्दल मला आदर आहे. नीताजीमुळे माझं इथलं राहणं सुसह्य झालं. तो सद्गतीत झाला होता. त्याचं नीताकडे लक्षही नव्हतं. तिचं अस्तित्व फक्त चहा नाश्ता ठेवण्यापुरतं उरलं होतं. त्याने बाकी तिची फारशी दखलच घेतली नाही. नीताला त्यांनी असं सहज वजा करणं सहन झाले नाही. ती दुखावली गेली, कारण देवेंद्रच्या आयुष्यात कोणी आहे याचा थांगपत्ताही त्याने लागून दिला नव्हता. तिला वाटलं मीच त्याला जिवलग मित्र समजत होते. त्याने मला मात्र तसं मानलंच नाही. किंबहुना त्याने मला काहीच मानलं नाही. जे कधी अस्तित्वातच नव्हतं ते आता अस्तित्वात नाहीये. आम्हाला दोघांना एकमेकांची गरज होती, बस इतकंच. निधी म्हणते तसं हे मान्य करायला हवं. देवेंद्र जसा अचानक आयुष्यात आला तसा निघून गेला. वाऱ्याची झुळूक असावी तसा. हवा हवासा वाटणारा पण क्षणभंगूर असणारा गारवा. युवल नोवा हरारी म्हणतो तेच खरं. सगळं काही मिथक, जगण्यासाठी लागणारं मिथक. राष्ट्र, पैसा, धर्म, विश्वास आणि प्रेम सुद्धा. नमस्कार.